विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। 17 पैकी 5 जागा बिनविरोध, पण उर्वरित 12 जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट फाईट। महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत मोठं चित्र स्पष्ट झालं आहे। 17 पैकी 5 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 12 मतदारसंघांमध्ये जोरदार लढत रंगणार आहे। पुण्यात विक्रम काकडे, ठाण्यात रवींद्र फाटक, कोकणात अनिकेत तटकरे, यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीत अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले। मात्र खरी चर्चा रंगली आहे नाशिकमध्ये। इथे शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात थेट सामना होणार आहे। तर जळगाव, नांदेड, सोलापूर, अमरावती, नागपूर, संभाजीनगर, जालना आणि धाराशिव, लातूर, बीड मध्येही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळणार आहे। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी राजकीय नाट्य रंगलं। बंडखोर शांत झाले, तर काही ठिकाणी समीकरण पूर्णपणे बदलली। आता 18 जूनला होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।